बघा रे, पहिल्याचं झालं आपलं काय सांगा बरं का, थर्ड पिरियड. दुसऱ्याचं काय आलं तर व्हॅलेन्सी झिरो काय येतं आतला, द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. कोणता येतं, द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स, ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे. कोण आहे सांगा, हॅलोजन फॅमिली. जर मेटल म्हटलं असतं तर कोणात असतं, हायड्रोजन फॅमिली आलं असतं. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. मेटल्स म्हटल्यावर 2, नॉन मेटल्स म्हटल्यावर कोणते ते, ऑक्सिजन. बघा रे, ऑक्सिजन येतं का सल्फर येतं, बघा नीट बघा, चेक करा. बघा लवकर, 16 नंबर बघा, 2 4 6. 16 नंबर कोणाचा आहे, सल्फर. ऑक्सिजन मध्येच येते का, ऑक्सिजन फॅमिली ना. The metalloids in the second and third period. Second and third period. सेकंड मध्ये कोण येते बघा, बघा बोरॉन आणि सिलिकॉन. बघा लवकर, पिरियड म्हणजे आडवं जावं लागेल ना. बोरॉन आणि सिलिकॉन. पिरियड टेबल काढलो का, चलो हे झाला ग्रुप 1. नॉन मेटल इन थर्ड पिरियड. थर्ड पिरियड म्हणजे आडवे राहतात. हे बघा, नॉन मेटल्स इन थर्ड पिरियड. थर्ड पिरियड म्हटलं तर 3 ॲटम व्हॅलेन्सी असलेले. बघा पुढे फॉस्फरस, नाही आडवं जावं, आडवं फॉस्फरसच्या आडवं सल्फर आहे. सल्फरच्या नंतर कोण आहे, क्लोरीन. आणि क्लोरीनच्या नंतर कोण येतं, आयरॉन. ज्याची व्हॅलेन्सी 4 असे 2 एलिमेंट, कार्बन, सिलिकॉन. आणखी सांगा त्या लाईन मध्ये बघा, 4 व्हॅलेन्सी असलेले. जर्मेनियम, टीन, लिड, एल्युमिनियम. अजून दुसरं बघा, थोडं तुम्हाला म्हणलं मेटल का नॉन मेटल. ठीक आहे, पुढे बघा, नोबल गॅस, कीना, नीना और करीना, रंगीन जेरॉक्स लाएंगे. हेलियम, नियॉन, आर्गॉन, xenon, krypton, ऑर्गेनिझम. वॉटर प्रोडक्ट मध्ये किती ब्लॉक असतात बेटा, 4. नाव सांगा, S, P, E आणि F. राईट द नेम अँड सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. हे परीक्षेला पडलेला इथं पुरा हायड्रोजन खूप आलते तुमच्या या वर्षीच्या मागच्या वर्षी. आणि घरून सर हायड्रोजन बरोबर आहे की, हायड्रोजन बरोबर आहे. वर्गात तोंडातून थुका निघू कोणा शिकलं, मी सांगितलं होतं हायड्रोजन ना, कारण वरच्या साईडला इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते की नाही बेटा, 2 इलेक्शन झालं का, किती वाढते आणि बारीक होते. एक राहिलं का फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी राहते. पण हायड्रोजनच्या वर एकच इलेक्ट्रॉन आहे, मग ते वडावडीचा कार्यक्रम थोडं कमी राहते. मग तिकडे कसं राहते, 2 जास्ती राहतात, वडावडी थोडी जास्त चालते ऍज कम्पेअर हेलियम मध्ये. वडावडी जास्त झाला का काय होते, आकार बी कमी होते का वाढते, कमी होते. जवळ जवळ येवलेले ना, जरा जास्ती जवळ येवलेले त्याचा आकार इकडून तिकडे जातो ना, का होतो. आणि वरून खाली येताना आकार का होतो, वाढतो. सर वरून कुठे आभाळातून खाली नाही काय, पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप मध्ये वरून खाली येताना ऍटॉमिक साईज मोठी 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 होते. आडवं जाताना इकडून मोठं राहते सर, बारीक 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 बारीक. समजून घेत चला भावना माझ्या, मी काय सांगलो काय त्या पद्धतीने. पुढे बघा, द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास कमी कुणाचा, हायड्रोजनचा आहे. कारण ॲटॉमिक नंबर बी 1 आहे, ॲटॉमिक मास नंबर बी 1 च्या जवळपास आहे. द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, सर्वात इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन. फिर कल बार राही अंटी बजाव घंटी. बोले तो फिर ज्याची जास्त, एक लक्षात घ्या, मेटल पेक्षा जास्ती ओलाटेल कोण असतात, नॉन. आता हायड्रोजनला जर सोडलं तर बाकीचे जरा कसे असतात, ओके ओके ठीकठाक असतात, म्हणजे जरा निवडून करतात, म्हणजे बसत ना कुठं ना कुठं जातात, काही ना काही करत राहतात. कोण, हे हायड्रोजन. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे तो काही मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो. इकडून तिकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत झालं, पण आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये. आठवलं का तुम्हाला, आठवलं. आणि खालून वरी जाताना सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत राहते, असं आपण पाहिलं होतं बेबिया. पण हे तर माहिती इकडून तिकडे जाताना आपल्याला क्लोरीन उत्तर
The noble gas with smallest atomic nucleus. न्यूक्लियस बारीक म्हणले, मास म्हणायली. उत्तर काय येते? हेलियम. आणि जर स्मॉल ॲटॉमिक साईज जरी म्हटलं तर उत्तर काय येते? हेलियम. कक्षा किती आहे? एकच आहे. हेलियमची किती आहे? एकच आहे. पण दोन कुणामध्ये? हेलियम मध्ये. जास्ती जवळ कोण खेळ पडून घेते? दोन दोन घेतलं की एक घेते. तू तिकडं मी इकडं आहे. ज्या ज्या पद्धतीने व्हायचं त्या पद्धतीने करू. The most reactive non-metal पुन्हा बेटा फ्लोरीन. पुन्हा बेटा फ्लोरीन. आपलं आपण जे काही अन्न वगैरे खातो, अन्नच खातो. मग जे आपले हे आता कुणी मानते कुणी मानत नाही, पण आपल्या इथं ब्रेन मध्ये एक थर आहे एवढा असतो पटाकायचं लागायचं तो टाकायला पण तुम्ही पोट मधल्या साईडला तो तुम्ही काढून बघितला का? मी आहे काय डॉक्टर आहे मी तिथे फडाफडी ऐकाय तुम्ही घालून काढाकाढी ऐकतो. मग काय असतंय की ज्यावेळेस आपण कोलगेट वगैरे यूज करतो ना, कोलगेट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नमक म्हणजे बघा आपके टूथपेस्ट में नमक है का म्हणते बघा, एका चोपडीत म्हणते बघा. तिथे कोणता घासते की तिला घासते का नाही की 4 दिवस तिला ती माहिती नाही, ती बाता का सगळ्या उतरते का नाही तिची. आज सकाळी सकाळी पाहायचं लईच तोंड हे पडले ग रात्री मी घासणार ते तोंडात ते वेगळंच घालतात असं सुरू करतात आणि टाकून दिलं. पण त्याच्यामध्ये जो फ्लोराईड आहे फ्लोरीन हा हाय रिॲक्टिव्ह असतो आणि ते खाल्लं ना तर ते काय होतं आपलं जो काही थरडा आहे त्याच्यावर काय करतो लेअर तयार करतो, थर तयार करतो. आणि जसं तो थर तयार होतो तसं माणूस थोडं बनवायला असं म्हणतो आणि आहे एक्झॅक्ट. म्हणून जास्ती जर रोज कधी नॉनव्हेज खाणारं वेगळं आणि रोज उठलं का मला मटन पाहिजे रोज चिकन खाणारा म्हटलं का 8 किलो बदल राहत. सिरियसली त्याचे आहार त्याचे विचार जे खाता त्या पद्धतीने तुमची बॉडी रिॲक्ट करत आहे रिअल आहे. गोळी जर समजा तुम्हाला ताप आले तर तापीची गोळी खाता का सर्दीची गोळी खाता बेस नाही सर आम्ही ते अनारशी काय तर राहते आमच्याकडे गावाकडे आम्ही ते खाल्लं का आमचं सारच होते नाही तसं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहितीये का की आपण जे आहार खातोय त्या आहारामुळे मोठ्या प्रमाणात आजार होऊ लागले आणि त्याच्यातला मोठा रिझन आहे फ्लोरीन महत्वाचा रिझन. त्या वयात हाडं दुखायचं लागणं, पाठीचा हाडं त्रास होणे आणि ह्या वयात सर्वात जास्त जर आजार तुम्हाला कशाचे असतील किंवा कशाचे होतील भविष्यात, नंबर 1 मुलगा, नंबर 2 कंबर. हे बघ पहिला हा सेक्शन असेल आणि हा सेक्शन असेल 2 आणि नंबर 3 येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्तीचे आजार होतील तुम्हाला मेंटल डिसऑर्डर जास्त होणार आहे. त्यावेळी माझ्या आठवड्याला व्हिडिओ काढून बघा माझं सर मंडळ. आता दारू मुक्ती केंद्र आहेत ना, दारू बेवडा मुक्ती केंद्र येणाऱ्या काळामध्ये येत्या 5 ते 10 वर्ष आतमध्ये डोळ्यात बघायचं आपल्याला. तर सर्वात जास्ती कोणत्या डॉक्टरला जर व्हॅल्यू असेल, जर तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर मी एकच सल्ला देतो तुम्हाला, सायकॅट्रिस्टचा डॉक्टर व्हायचा. सायकॅट्रिस्ट मनोरुग्ण, तुम्ही बी मनोरुग्ण तिथं पण तुमच्यावर थोडे कमी रुग्ण ते म्हणजे जास्त जर ऍडव्हान्स लेवलचे. येणाऱ्या काळाचा सर्वात मोठा धंदा म्हणलं तर येण्याचे डॉक्टर स्पष्ट. आणि प्रत्येक गावागावाला मोबाईल मुक्ती केंद्र निघतील. अर्ध्याच्या वरी सट्ट्यामध्ये उठून चाललं, अर्ध्याच्या वरी पबजी, अर्ध्याच्या वरी आहो महाराज रमणी केले, त्याच्यामध्ये काही पोरं शॉर्ट्स फक्त असं केलं आपलं असं एकटा तर नाही काय करणार. अरे बापरे, कधीच एकट मुलगा घरात राहू नये आणि चुकून त्याच्यामुळे असं राहिले त्यांना नाही तसले प्रकार करून बघते त्या आरशापुढे, नाही तसल्या प्रकार.
एखाद्या वेळेस मुलगी एकटी घरी राहिलेली परवडली, पण मुलं कधी एकट्या घरात राहते रे बाबा. काहीतरी वेळ करते, म्हणलं काढू बघते, असंच करते, असंच करते. आणि ज्या मुली अभ्यास करतात त्या मुलीच्या रूम मध्ये तिने ज्या ठिकाणी अभ्यासाला बसते त्याच्या पुढे कधी असं राहू एक शब्द बघितलं का असं त्या पेज मध्ये 50 वेळा बैठत तर आजच्या 200 वेळेस होते ती, कमीत कमी 200 वेळेस. एक पेज झाला उघडून सुटणार जाणार असं पुढे असं तिला ते कळलं काबर गेली ते कळाली की काही. जसं बघा मोबाईल राहिला का तुम्हाला माहिती कुणाचा मेसेज आहे तूच काढतो 4 चौक आल्यावर घरात तर रजिस्टर आहे बघायला लिहिलं राहतं. आपल्याकडे म्हणतात का एखादी 1 रुपयाला उठ म्हणलं का रडतंय त्याला काही बघू नका किती जोरात पुढे शांत असते. आणि आमच्या पुढे तसंच राहते पुढे पाहुणे पिवणे यावं त्याच्या पुढे असं कॅब दॅट इज ह्युमन सायकोलॉजी. तर तुम्ही डॉक्टर व्हा भविष्यात तुम्हाला कामाला व्हावं माहितीला काढायचं. ते नोव्हेंबरला पडलेला मार्च 2024 ला पडलेला आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट म्हणजे कोणता रे. 282 करा बेरीज 12 नंबर कुणाचा आहे मॅग्नेशियम. व्हॅलेन्सी किती आहे 2. तिसऱ्या पिरियड मध्ये येतो पहिला दुसरा आणि तिसऱ्या पिरियड मध्ये येतो बघा व्हॅलेन्सी किती 2. तिसऱ्या पिरियड मध्ये येतो बेटा तिसऱ्या. कोणत्या ग्रुप मध्ये येतो मॅग्नेशियम बेटा मागे दुसऱ्या मध्ये. व्हॅलेन्सी 2 म्हणजे ग्रुप नंबर 2 मध्ये. which of the following element this element resemble म्हणजे एकत्रित येतो कुणासोबत एकत्रित येतो बेरिलियम सोबत. कुणासोबत येतो बेटा बेरिलियम सोबत एकत्रित येतो. का बेरिलियम सोबत येतो त्याच्या मागचं कारण आहे. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर किती म्हणलो बेटा खबर आहे काय म्हटलं कुणासोबत येतो यस बेरिलियम सोबत येतो. कुणासोबत येतो बेटा कुणासोबत येतो एक आपण ते लास्ट लेवल शिकवतो बघा अल्कलाइन अर्थ मेटल रिॲक्ट विथ कशासोबत शिकलो होतो आपण आय थिंक अल्कलाइन अर्थ मेटल होते वाटतं मे बी. मॅग्नेशियम हा कुणासोबत सिंबल होतो एवढं लक्षात ठेवा बेरिलियम सोबत. कुणासोबत होतो बेटा बेरिलियम. पुढचं बघा सांगा 2882 किती नंबर आहे 20 कुणाचा आहे कॅल्शियम. पिरियड नंबर सांगा 1 2 3 4. पिरियड नंबर 4. ग्रुप नंबर भारतला 19 म्हणजे ग्रुप नंबर किती 2. पिरियड नंबर किती 4. हे आता तुम्हाला तोडपाठ झाल्यासारखं झालं तुम्हाला. हे वगैरे ट्राईड वगैरे आपलं सारं स्टडी आलेलं बघ आहे आपलं. मेंडेलियस पिरियडिक टेबलवर शॉर्ट नोट ऑन लिहा म्हटलेलं आहे. तुम्ही एकदा एक्सप्लेन करतो बेटा झालेलं आहे पण मी सांगितलं आहे तुम्हाला. बघा when the elements are arranged in dash order when the elements are arranged in increasing order of their dash बरोबर आहे of their atomic masses. Mentally found that elements with similar physical and chemical properties repeat after certain interval of time. म्हणजे मेंडेलला काय लक्षात आलं की काही काळानंतर ज्या एलिमेंटच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज असतात ज्या एलिमेंटच्या काय केमिकल प्रॉपर्टीज असतात ते काही काळानंतर काय होतात रिपीट होतात. काय होतात रिपीट होतात. ते कुणाला जाणवलं मेंडेली. कुणाला जाणवलं बेटा मेंडेलीला जाणवलं. आणि त्यानुसार त्याने एक लॉ सांगितला. हा लॉ बी पाठ करून घेतलो होतो. दी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इथं थोडं वाढून दिली ते थोडं लक्षात ठेवा. दी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic functions of their atomic masses. आठवलं हे डार्क मध्ये होतं बघा पुस्तकामध्ये वळ होती. सांगा बरं का the properties of elements are periodic functions of their atomic masses. Again the properties of elements are periodic functions of their atomic masses. Again the properties of elements are periodic functions of their atomic masses. आता ब्रिक्स वगैरे टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल हे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे बेटा त्या व्हिडिओ मध्ये बघा कारण हा जास्ती लेंथी व्हिडिओ नाही.
दिलं ना आपण त्याच्यामध्ये पूर्ण मिनिट्स काय मिनिट्सचा सेपरेट एक क्लासेस व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक कव्हर करा ठीक आहे बघा आणि मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यावर आपण केलेलं आहे तेच ना किती 118 एलिमेंट किती ब्लॉक मध्ये 4 ब्लॉक कोणते ब्लॉक एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक एफ ब्लॉक एस ब्लॉक मध्ये म्हणजे 2 पी मध्ये 13 ते 18 डी मध्ये 3 ते 12 आणि या प्लॅटनाइट साइड ऍक्टिनाइट प्लेस वर आता बॉटम ऑफ पिरियडिक टेबल त्याच्यानंतर आपण काय होतं की ज्या लाईन बद्दल होतं we are arranged in increasing order related to their atomic numbers each box contains one element up to uranium पर्यंत काय होते नॅचरल आणि युरेनियमच्या पुढचे सर्व काय होते आर्टिफिशियल एलिमेंट्स मध्ये तोच आहे बघा टॉपिक झाले का बघायला चला आय होप तर वगैरे झालं असं वाटतं आपण टॉपिक झालाय हा सेपरेट झाल्याच्या आधी 15 मिनिटाचा व्हिडिओ वापर करा आपण झालाय आपण कंप्लीट केलंय आपण झालंय हे पण झालंय हा एक राहिलंय हा राहिलंय बघा The third period contains only 8 elements. तिसरा पिरियड हे लीना म्हणजे सुडीमध्ये आडवतात सुडीमध्ये आडव्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा हे लीना The third period contains only 8 elements even though the electron capacity of the shell is 18. Sorry, third period ची जी काही एलिमेंट जो आहे थर्ड पिरियड पहिल्याची कॅपॅसिटी किती 2 दुसऱ्याची 8 पुन्हा 18 असते ना आपलं The third period contains 8 elements even though the electron capacity of the third shell is 18. म्हणजे थर्ड शेलची मॅक्सिमम कॅपॅसिटी 18 असते तरी सुद्धा त्याच्यामध्ये 8च एलिमेंट का असतात त्याच्याबद्दल आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे सिंपल आहे कशासाठी रे टू मेक इट अ स्टेबल ट्राय टू अटेन डुप्लेट ऑर ऑक्टेट ठीक आहे आता बघा इन द मॉडर्न पिरियडिक टेबल हे सेवन हॉरिझॉन्टल रोज त्याला काय म्हणतो आपण बेटा पिरियड्स 7 हॉरिझॉन्टल रोज त्याला काय म्हणतो आपण बेटा पिरियड आणि ज्यावेळेस आपण पिरियड मध्ये एलिमेंट्स आर अरेंज्ड इन डॅश ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इंक्रीजिंग ऑर्डर त्याच्यानंतर थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट असतात आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असते त्या शेलची मॅक्सिमम किती असते सिंपल 18 असते 2 8 18 त्याच्यानंतर 32 इन द थर्ड पिरियड व्हाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ज्यावेळेस आपण त्या पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जातो म्हणजे मेटल कडून नॉन मेटल कडे जातो बघा ना लेफ्ट टू राईट म्हणजे ना लेफ्ट कडे कोण आहेत मेटल आहेत ना इकडून इकडे यावं लागेल लेफ्ट टू राईट कडे जातो लेफ्ट स्पीड बघायचं प्रोडक्ट तिसऱ्या पिरियड मध्ये काय होतं व्हाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस चेक करेल पिरियड मध्ये जाऊ लेफ्ट साइडला सर्व काय मला एक सांगा लेफ्ट साइडला मेटल असते आणि राईट साइडला काय नॉन मेटल लेफ्ट कडून राईट कडे गेल्यावर आता बघा इकडे लेफ्टला कोण आहे इकडे बघा त्याच्यामध्ये बघा लेफ्टला कोण आहे राईट टू लेफ्ट जायला पाहिजे ना लॉजिकला बघा तुला लक्षात घ्या पहिला कोण आहे सोडियम हे लिहा सोडियम ठीक आहे त्याच्यानंतर बघा कोण आहे मॅग्नेशियम सरळ सरळ लाईन मध्ये मॅग्नेशियम कोणता आवाज
अॅल्युमिनियम, पुढे जावा सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. करेक्ट आहे. त्याच्यामध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. आता आपण कुठून कुठे चाललो, आपण लेफ्ट टू राईट कडे चाललो. लेफ्ट टू राईट कडे जाताना ऍटॉमिक नंबर वाढायला लागले ना, किती वाढायला लागले? हा बरोबर. लेफ्ट टू राईट कडून जाईल असं समजलं पाहिजे. हो का नाही? वाक्य कशामुळे आलं किती कळायला लागलं ना. वाईल मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे कुठून कुठे गेलो, डावीकडून उजवीकडे जाताना त्या ठिकाणी काय झालं, जो काही प्रत्येक वेळेस जो आहे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला, पण नंबर ऑफ शेल वाढले का बेटा? नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस इन द शेल बट नॉट नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस. शेल मध्ये इलेक्ट्रॉन वाढले पण शेल वाढली का? शेल कुठे वाढतात बेटा? ग्रुप मध्ये वरून खाली येताना. The number of elements present in the third grade is decided on the basis of electronic configuration octet rule. आणि ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे प्रेझेंट असतात तिसऱ्या पिरियड मध्ये ते कशावर डिसाइड केले जातात? जो काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि जो काही ऑक्टेटचा रूल आहे म्हणजे ते ट्राय टू फॉलो जे काही फॉलो करायचे करतात त्याच्यावर ते डिपेंड आहे. आता बघा 11 नंबर सोडियमचा, 12 मॅग्नेशियमचा, 13 अल्युमिनियमचा, 14 सिलिकॉन, 15 फॉस्फरस, 16 सल्फर आणि 17 क्लोरीन, 18 आर्गॉन. आर्गॉन हा कसा आहे? लास्ट एलिमेंट ऑफ थर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला. and has a capacity of maximum किती इलेक्ट्रॉन बेटा? 18 इलेक्ट्रॉन्स. its octet of electron is completed. तसा असते कंप्लीट ऑक्टेट तसा कंप्लीट झालेला आहे. and as argon belongs to dash dash group, 0 group, त्याला दुसरं नाव आहे काय तरी सांगा? इनर. आणखीन एक आहे नोबेल. आणि त्याच्यामध्ये किती प्रेझेंट असतात? 18 इलेक्ट्रॉन. किती प्रेझेंट आहे बेटा? 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ठीक आहे. एकदा पूर्ण बघून घ्या बरं का फास्ट मध्ये.